परवाच दिवाळी येणार आहे, नाहीतर उद्या असेल बसली दिवाळी. 20 तारखेला बी दिवाळी करणार लोक. आणि इकडचं म्हणजे आता दिवाळीचं चालू होईल आपली आणि दिवाळीचं फराळाचं बी चालू करायचं आहे आता करायचं. आणि दिवाळीसोबतच आपल्या यशभाईची बी पॅन्ट खाली पडलेली, त्या पॅन्टेल मी वरती टाकायचा प्रयत्न करतो. लाईटिंग माळ काय अशी दिसून राहिली इकडच्या साईडनी, त्या झाडावर बी लाईटिंग माळ लावायची आपल्याला. आणि सध्या म्हणजे हे बी झाडं फुटलेलं आहे आता. आणि आपल्या बघू शकतात पेरूला बी पेरूच्या झाडाला बी पेरू आलेले आहे. आणि चिक्कूच्या झाडाला बी आय थिंक सो थोडे चिक्कू आले होते, नाही आले वाटतं त्याला चिक्कू. इथे आलेले 1-2 चिक्कू पेरू बरं राहते खायला. तुम्हाला आवडतं का नाही चिक्कू पेरू मला सांगा नक्कीच. शक्यता आहे आपल्या ना घरात मनी प्लांट किती भारी करायला मोठं बघू शकतात. आणि मनी प्लांट खूप 1 वर्षापासून लावलेलं आहे. आणि आता लाईट बीट सगळं झाड भेटून काढलेलं आहे. इथं थोडेसे झालेले पाणी चिरलेले आणि देवपूजा वगैरे झालेली आहे. मला अजून आंघोळ करायची. आणि आईला बघू शकतात दिवाळीला ना थोड्या काचेच्या वाट्या बिट्या काढल्या होत्या. त्या काचेच्या वाट्या बघू शकता तुम्ही कशा आहे. या खूप जुने आहे काचेच्या वाट्या. मम्मी काचेच्या वाट्या कधीच्या आहे का? हां, मम्मीच्या लग्नाच्या काचेच्या वाट्या, इतक्या जुन्या काचेच्या वाट्या आपली इथे. आणि साईडला आपले ते बिंते ठेवलेले. इकडून बी आता ये वाटा करून घेतलेलं आहे. प्लॅस्टर करायला पोर्रा करायला आता प्लॅस्टर करेल ना, तर असं काही दिसतं आपलं तर. आणि या घरात काही असं लुक येतो आहे. त्या साईडने बी भारी लुक येतो आहे आणि इकडच्या साईडने बी भारी लुक येतो आहे. आता अण्णांनी इथं पट्टा आथरेल कायला काय नाही. आणि कुत्री अडवणी करू आली इकडे. आणि इकडच्या साईडने बी थोडासा चांगलाच लुक येतो आहे त्या घराचा. लाईटिंग माळ लावेल रात्रीच्या टायमाला भारी दिसतं बरं का लाईटिंग माळ बी. सध्या काय झालेलं आहे माहिती आहे, या गाडीचं काम करावं लागेल आपल्याला. तर सध्याने या गाडीची इथून किक तुटलेली, तर किक तुटायसाठी आपल्याला मशीन खोलावं लागेल आणि पूर्ण सामान टाकावं लागेल. सध्या सागरबाईच्या गाडीला पण डॅमेज येईल. ही सागरबाईची गाडी नाही इथून पडली होती. आता याच्यासाठी काहीतरी करावं लागेल आपल्याला टेक्नॉलॉजी. याला पुल आउट करावं लागेल, म्हणजे त्याला वॅक्यूमसारखं काढावं लागेल तर निघेल ती गाडी. आणि सध्या आहे ना आता घड्याळात वाजले 11 वाजलेले. आणि उद्या नाही तर परवा दिवाळी आहे. आता हे आहे ना हे बेल आहे. आणि या बेलला इथं टांगून द्यायचं आपल्याला. आणि हे थोडं हे दिसतंय ना, हे जे आहे ना ते हे मारलेले आहे नर्मदा वाळू. हे बघू शकता नर्मदा वाळूंनी होईल. आणि इकडून खिडकीचं आणि आहे त्याची कट्टे बाहेर राहील तो घरात द्यावं लागणार. आमची आहे ना आता आहे ना एवढ्या पंत्या किती पंत्या लावेल बाई याची बहीण त्यांनी. यश बाई काय म्हणशील एवढ्या पंत्या लावल्याबद्दल? कोमल दिदीनी यश बाईनी ना आपली इथं पंत्या लावलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर पूर्णपणे केला जातो आपली इथं. कोमल दिदीने आहे ना टेक्नॉलॉजीचा वापर पूर्णपणे करून राहिला. आपली इथं टेक्नॉलॉजीचा वापर पूर्णपणे केला जातो. आणि बघू शकताय ना वरती नाही लावलेलं आहे ना आता बरं का. आता हे लावलेलं आहे दरवाजाला लावलेलं आहे बघू शकता तुम्ही. पण असं वाकडे काऊन झालं मला तिथे कळा ना. हां, हवेमुळे उरायला असते वाकडे तिकडं. आज दिवाळीचं वातावरण थोडं वेगळंच वाटते आज. ह्या झाडाला बी लाईटिंग माळ लावेल बरं का. बघू आता इकडच्या खोलीत काय. तर इकडच्या खोलीत आपलं आहे ना फराळाचं बऱ्यापैकी आठवत आलेलं आहे. काल आहे ना आपण बाजारवरून त्या प्रकारचे टमाटे आणलेले बघू शकता. आणि काकडे बी आणलेले आहे. बाजारमध्ये थोडाफार चांगला बाजार होता, पण शिळाबागा बाजार होता. आता रविवारी बी बाजार यायला लागलेला आहे ना. तर आपण मिठाई बी बघू आज कोणती आणली. तरी मिठाई कोणत्या प्रकारची बघू आपण. आता ही अशी काय प्रकारची मिठाई आहे तुम्ही बघू शकता. ही थोडी ठीकठाकवाली मिठाई आहे. रांगोळीची स्पर्धा चालू आहे. आणि स्पर्धा कोमल राणीची आहे. अशी रांगोळी काढते दिवाळीची पोरगी. एवढं रांगोळी काढू राहिली खतरनाक लेवलची. किती बार रांगोळी काढली आहे दिवाळीची. टेक्नॉलॉजीचा वापर कुठे केला जातोय. रांगोळी वाचायला आपल्याला आता पहिल्यासारखं नाही राहिलं, तर डब्यात राहिलं. याकडून ही डिझाईन काढते अशी बघू शकतात. डिझाईन काढणे कोमल राणे कधी बसून एक्सपर्ट आहे का तू रांगोळी काढायला. तेच झालं बाद झालं आपल्यासाठी एवढंच कलर बाद झाला. कारण की आपल्याला एवढी रांगोळी येत नाही. बिना कामाची रांगोळी वाया घालवू शकतो आपण. असे फिट करायचं, त्याला फिट केलं सध्या. आणि त्याला काही या पद्धतीने असंच करायचं. याची साईड आहे ना या अशा पद्धतीने रंगोळीची दिसते ना अशी. ही थोडी अशी ही कलरनी रंगोळीची साईड
रांगोळीला. आणि येस हो ना शेवटून पाहिला कधी ये ना रांगोळीचा नंबर तरी आला पाहिजे ना. त्यांना राग आलाय. असे फुलं लावायचं काम चालू आहे आपल्या इथं. फुलाच्या पाकळ्या टाकायचं काम चालू आहे. आणि घरात यश भाईचं फटाकडे फोडायचं काम चालू आहे. आणि या इथं आपले फटाकडे 2 मोठ्या मोठ्या याच्यात बॅगमधून भरेल. आणि हे बाई बघू शकता शॉर्ट आहे. आणि हे पण बघू शकता की कसे एवढे फटाकडे. यश भाई आपला आहे ना काय व्हिडिओ काढू राहिला बरं का. एका साईडला ना आपली रीलचं शूटिंग चालू आहे बघू शकता. तर एक रीलचं शूटिंग चालू आहे. यश भाई साईडला फटाकडे काढायचं काम चालू आहे. व्हिडिओमध्ये आपण ना लहानपासून सगळे मोठ्यापर्यंत फटाकडे आणलेले. 60 शॉट पण आहे आपल्याकडं. आणि 30 शॉटचे 3 बॉक्स आहे. आणि 30 शॉटचा अजून एक छोटावाला बॉक्स आहे. आणि याचे पीस किती आहे, याचे 30 ते 40 पीस आहे 1 शॉटचे. आणि मोठा शॉटचे बी आपल्याकडं 1 2 3 आणि 3 6 पीस आहे. आणि आपल्याकडं हा पण एक फटाकडा आहे. हा 12 शॉट आहे. हा 12 शॉटचे 1 2 3 बॉक्स आहे. आणि याचे पण 3 बॉक्स आहे. आणि हे फटाकड्यांच्या लढीचे किती बॉक्स आहे, 1 2 हे 2 मोठे आहे, 1 2 3 4 5 याच्यापेक्षा थोड्या छोट्या 5 आहे. आणि हे भुईचक्करचे 2 बॉक्स आहे. आणि सड्डामचे बॉक्स बघू शकता किती आपल्याकडे हे 5 जुने 10, हे 5 ते 15 आणि 16 सड्डामचे बॉक्स आहे. आणि छोट्यावाल्या लढ्या 1 2 3 4 5 6 7. तर आपल्याकडे एवढे असे फटाकडे आणलेले आहे दिवाळीसाठी. कमेंट करून सांगा किती रुपयाचे झाले असं फटाकडे. तर आपण यांचं प्राईस बघून घेऊया का याच्यात. तर हे थोडं अर्ध्या प्राईजमध्येच लागेल थोडंफार. 300वाला आहे. याच्यावर 300 प्राईज आहे. पण आता सध्या माहिती नाही आपल्याला कितीचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येऊ फटाकड्यापासून तर ह्या फटाकड्यापर्यंत फटाकडे वाजवणार आहे. तर तुम्हाला भेटणार आहे सगळे फटाकडे पाहायला. तर आपल्याकडे किती प्रकारे बघू शकता. आपण एवढं फटाकड्याचा स्टॉक आणलेला आहे. बघू शकता आपल्याकडं एवढा फटाकड्याचा स्टॉक आहे. आणि सगळ्यात मोठा 60 शॉट, हे 30 शॉट, ह्यो पण 30 शॉट. आणि सगळ्यात मोठा सिल्वर. परत त्याच्यानंतर हा मोठा वरतून फुटणारा अजून एक आहे. आणि त्याच्यानंतर हे एक आहे. आणि हा एक आहे. आणि हा एक 12 शॉट आहे. त्याच्यानंतर हा पण एक फटाकडा आहे, हा एक फटाकडा आहे, हा एक फटाकडा आहे, हा एक फटाकडा आहे. आणि ही एक लढी आहे. आणि ही त्याच्यापेक्षा छोटी लढी आहे, ही त्याच्यापेक्षा छोटी आहे. आणि एक फटाकडी आहे. आणि या 2 सुरसुऱ्यांचे प्रकार आहे. तर बघू शकतात आपल्याकडे एक अशा प्रकारचे फटाकडे. ये तू ताट दे ना. मला म्हणून राहिले का हा इतक्यावर ताट इकडं. आता हे बी सांगितलं पण ती मग त्याला माहित होतं ना. आता कापूर बिपूर सगळं मध्ये ठेवून दिलं का? अरे गोळ बी ठेवू द्या का पूजा. दिवस घ्या आपला. हा वा. ते घे ना त्याचा घे त्याचा. देवीला हळदी कुंकू वा, देवाला दिवा. काय कसं वाटतं? वाढलं मी. ती मिठाई सध्या मस्त इकडून घ्यावा ना. तोडे लावी. बरं लावतो. नाही लावत मी जाऊ. हा. लाव रे बारीक. काल फुक करायला असं का चालला? घे नॉर्मल. बाकी आहो लागलंच. माता विद्याची उर्वी उर्वी सुपादयाची सर्वांगी सुंदर दिसे मुराची कंठे जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती. दर्शन मागे मन सोडे मागे मन कामना पूर्ती. जय देव जय रक्त कविता परा तुझ गौरी कुमरा चंदनाची मोठी कुमकुम केशोरा. हिरे जडता मुकट शोभा तो बरा उंदून तीनो पोळी चढणे घागऱ्या. आरती भोवाळे तो हगे भो चिंता. जय देव जय लवतावती विकाळी मांडी माळा. विषे कंठ काळा तुझ्या ज्वाळा. लावण्य सुंदर मस्ताची बाळा. ते गुंजळ निर्मळ वाहे गुलगुल.
राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे लक्ष्मी माता की जय दत्त 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 रे शालाक निरंजन आपली बहिणी आपल्यासाठी स्पेशल गुलाबजामुन ठेवलाय तर आपण आज गुलाबजामुन